अधिवेशन संपन्न होतंय शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाने तुम्ही देखील दिवसात सुरुवात केली आहे. काही अधिवेशनातून काय मंत्र घेऊन जाणार आहात? साईबाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाला भरघोस यश मिळालेलं आहे. त्याप्रती जनतेचं मतदाराचं आभार मानण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो. आपल्या देशाचे गृहमंत्री अमितभाई नड्डाजी, PL संतोषजी, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आम्ही सारे कार्यकर्ते नेते या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. या ठिकाणाहून आम्ही ऊर्जा घेऊन जाणार आहे की आगामी 5 वर्षात आमच्या सरकारचे अजून एक चांगलं काम हो, जनतेची सेवा हो आणि आगामी निवडणुकीमध्ये लढण्याची आम्हाला शक्ती प्राप्त हो, ही ऊर्जा घेऊन आम्ही आता या शिर्डी संस्थांमधून सर्वजण जाणार आहोत. मला असं वाटतं की या जनतेचा जो कौल आहे तो आमच्या बाजूने आहे आणि त्यामुळं आता आम्हाला पूर्ण 5 वर्ष मिळाले जनतेची आणि या राज्याचा विकास. एकीकडे महायुतीची जोमात दिसते, दुसरीकडे महाविकास आघाडी कुठेतरी कोमात दिसते. त्यांच्यातच समन्वय राहिला नाही, अनेक वक्तव्य एकमेकांविरोधात येत. असं आहे की काही मतलबासाठी सगळेजण एकत्र आले होते, मतलब साध्य झाला नाही आणि त्याच्यामुळे ते आता वेगवेगळे रस्ते पकडून राहिले. परवा शिवसेनेनं सांगितलं की आम्ही स्वबळावर लढणार आहे. स्वबळावर लढणार नाही, त्यांच्यासोबत कोणी राहायला तयार नाही, ते एकटे पडले म्हणून स्वबळाची भाषा केली त्यांनी. आता नसता ते स्वबळाची भाषा करू शकत नाही. ते सगळेजण आता आपल्या आपल्या रस्त्याने चालल्यामुळे हे एकटे पडले ना, आता हे स्वबळाची भाषा. कुठेतरी उद्धव ठाकरे जे काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेली त्याच्यामुळे त्यांची ससे उलपट झाली आणि त्यांना उशिरा कळतं हे सगळं. अरे त्यांचा जो विचार होता त्या विचारापासून दूर गेले. जर आपल्या वडिलांनी ज्या विचाराला शेवटपर्यंत सोडलं नाही तर सत्तेच्या लालचेपोटी तो विचार सोडून असंघाशी संगत केली आणि नको त्या लोकांशी जर सरकार बनवलं तर लोकांचा भ्रमनिराश झाला की यांनी सत्तेसाठी आपल्याला सोडलं, आपल्या विचाराला सोडलं आणि दुसऱ्या सोबत गेले. त्यामुळे जनतेने त्यांची साथ सोडली. उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. कुठेतरी पुन्हा सुरू होतील. हे बघा, राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र, कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आज आमचं सरकार आलंय आणि पूर्णपणानं बहुमतात सरकार आलंय. आज राजकीय तडजोडीचं काही कारणच नाही. पण आमच्या विकास कामात जर कोणी हात पुढं करत असेल तर त्याच्या हातात हात मिळवण्याची भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या मित्र पक्षाची तयारी आहे. त्यामुळे ते आले आणि ते गेले एवढाच त्याचा अर्थ आहे. पण ते आले आणि काही राजकीय चर्चा झाली असा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. आम्ही विकासाच्या दृष्टीनं आमचं सरकार पाऊल टाकतंय. 100 वर्षाचा अजेंडा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तयार केलेला आहे आणि पूर्णपणानं या 100 दिवसाचं जो काही टार्गेट आता तय केलं जाईल ते पूर्ण करण्याचं ध्येय आमच्या मुख्यमंत्री. मित्र पक्षामुळे भाजप बदनाम होते. हे बघा, मित्र पक्षामुळं आम्ही बदनाम होऊ असं मुळीच नाहीये. मित्र पक्ष आणि आम्ही एकत्र निवडणूक लढलो आणि जे काय मतदान झालं ते एकत्रितरित्या झालेलं आहे. त्यामुळं आम्ही कुठं बदनाम वगैरे होत नाही आणि जर आमच्या मित्र पक्षात कोणी सरकारला किंवा पक्षाला बदनाम करण्यासाठी जर कोणी प्रयत्न केले तर आम्ही ते सहन करणार नाही. वाल्मिकांनी शेतकऱ्यांना फसवलं, ऊसतोडणी कामगारांना देखील फसवलंय. कसं बघता तुम्ही? कारण त्यांच्यावर आरोप होत आहेत शेतकरी आणि ऊसतोडणी कामगारांना फसवलं. कायदा आपलं काम करतोय आणि जे काय कायद्याच्या कचाट्यात सापडतील ते पनिशमेंट भोगतील. त्यामुळं आता काय कोर्ट मॅटर झालंय त्याच्यावर बोलणं योग्य नाही. संजय राऊत म्हणतात की महायुती सरकार जे आहे ते माफियांना प्रोटेक्ट करते. मला असं वाटतं की आता ते बरळलेल्या अवस्थेत ते त्यांच्या बोलल्यावर आता बोलणं म्हणजे केव्हा उठा काय बोलतात ते काही समजत नाही. त्यामुळे ते रोज वेगवेगळं स्टेटमेंट करत असल्यामुळं त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही.